नमस्कार दोस्तांनो, आज आपल्या अभ्यासक्रमातील 13वी चित्रफीत SV13 नाम प्रकरण आपलं जवळजवळ संपत आलंय. आता नामाचा वापर करताना काय काळजी घ्यायची हे आपण स्क्रीनवर बघणार आहोत. सर्वसाधारणपणे नामाची काउंटेबल म्हणजे गणनीय 1, 2, 3, 4 अशी मोजता येतात. तर दुसरा प्रकार अनकाउंटेबल म्हणजे अगणनीय 1, 2, 3, 4 असे मोजता येत नाही. अशा 2 भागात विभागणी केलेली आहे. अगणनीय नामाचे अनेक वचन होत नाही. जे मोजता येतात 1, 2, 3, 4 त्यांचंच अनेक वचन होतं. तसेच अगणनीय नामापूर्वी ए किंवा ॲन ही उपपदे येत नाहीत. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. उदाहरणार्थ ॲडवाइस, जे काल मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिलं होतं उदाहरण. ॲडवाइस. फर्निचर म्हणजे लाकडी सामान. इन्फॉर्मेशन, मनी. राईस म्हणजे तांदूळ. वॉटर पाणी. इंग्रजीत सम वॉटर असं म्हणतात, ए वॉटर असं म्हणत नाही. परंतु जेव्हा ते पेलावर पाणी असतं तेव्हा 1 ग्लास ऑफ वॉटर, कारण पेला हे दुसरं युनिट, दुसरं एकक आपण वापरलं. पाण्यासाठी नाही ए आलेलं आहे, आलंय ते पेल्यासाठी. 1 पेला हे दुसरं एकक आपण वापरलं. अच्छा, याच्यामधली एक खास बात आहे जी लक्षात ठेवलीच पाहिजे. काही गणनामांची उदाहरणं बघा. बुक, गणनीय नामांची उदाहरणं बघा. बुक, हँड, फूड, स्टार, हेअर. 1, 2, 3, 4 हे सगळे मोजता येतात. मुद्दाम सांगते, लक्ष देऊ नाही का. काही अगणनीय नामांची उदाहरणं बघा. वॉटर, व्हीट, शुगर, मनी अँड हेअर. पुन्हा इथे हेअर आला म्हणजे हेअर, केस. हे गणनीय पण आहे आणि अगणनीय पण नाम आहे. मग गणनीय जेव्हा असेल तेव्हा त्याचं अनेक वचन होईल. मला माझ्या जेवणाच्या ताटामध्ये 4 केस मिळाले, त्यावेळेला हेअर्स येणार. पण माझ्या डोक्यावरचे केस पांढरे आहेत किंवा काळे आहेत हे इंग्रजीत बोलताना माय हेअर इज ब्लॅक अँड माय हेअर इज ग्रे असं म्हणाल, तेव्हा हेअर हा एक वचनातच वापरला जातो आणि अनेक वचन होत नाही. पण जेव्हा जेवणामध्ये मला माझा केस सापडला असं म्हणतो, 1 केस सापडला, त्यावेळेला ते गणनीय असं समजून त्याचं अनेक वचन 4 केस सापडले. तसंच रुपया, पैसे हे गणनीय नाम आहे. स्टार्स म्हणजे तारे. अगणित जरी तारे असले तरी मोठ्या प्रयत्नाने ते मोजू शकतो. पण पैसा जे मनी जेव्हा आपण मोजतो तो रुपया दुसऱ्या एककामध्ये मोजतो. ते गणनीय, ते दुसरं एकक गणनीय आहे, पण पैसा हा अगणनीय आहे. आता पुढील वाक्य तुम्ही समजून घ्या. थोडे पाणी पी म्हणजे हॅव सम वॉटर, कारण हे अगणनीय आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं चीज आहे. आय हॅव व्हरायटी ऑफ चीज. मी जास्त चहा पीत नाही. आय डोंट टेक मच टी. आता पिणे आणि खाणे याच्यासाठी टी ए की टेक हे क्रियापद इंग्रजीत वापरलं जातं. ते प्रभावी इंग्रजी आहे. आय ड्रिंक टी असं म्हणणं इंग्रजीत बसत नाही. तिने खूप जास्त कॉफी मागवली. शी ऑर्डर टू मेनी कप्स ऑफ कॉफी. कप्स म्हटले, कपचं अनेक वचन झालंय, कॉफीचे नाही झाले. कॉफीज असं नाही म्हटलेलं. आता दुसरा एक शब्द आहे अब्यूज. ABUSE, अब्यूज म्हणजे शिवीगाळ, अपशब्द, दुरुपयोग. हे नाऊन आहे. जेव्हा आपल्याला शिवीगाळ करू नकोस असं इंग्रजीत म्हणायचं असतं तेव्हा डोंट यूज वर्ड्स ऑफ अब्यूज असा शब्द आहे. जसं मागच्या आठवत असेल तर बघा, पीसीस ऑफ रॉंग ॲडवाइस, तसं इथे वर्ड्स ऑफ अब्यूज असे म्हणावे. अब्युसेस असं, अब्युजेस असं अनेक वचन होणार नाही. इथे अब्यूज हा शब्द नाम म्हणून वापरला आहे. परंतु हा अब्यूज ABUSE हा शब्द जेव्हा क्रियापद करणे, शिवीगाळ करणे या अर्थाने क्रियापद म्हणून वापरायचा असतो तेव्हा त्याचा उच्चार स न होता अब्यूज असा होतो. तसाच दुसरा, मी नामांचा वापर करताना काय काळजी घ्यायची त्याच्यासाठी हे सगळी उदाहरणं मी तुम्हाला देतोय. ॲडवाइस, हे ॲडवाइस आपण अगोदर सांगितलेलं आहे. आय ॲडवाइज हर टू स्टॉप टॉकिंग विथ दॅट लेडी, क्रियापद म्हणून वापरलं तेव्हा ज येणार. प्रॅक्टिस हा पण आपण अगोदर झालेला आहे. लक्षात ठेवण्यासाठी कशी टी लक्षात ठेवायची, सी
हे इंग्रजी वर्णमालेमध्ये अगोदर येतं, नंतर एस येतो. म्हणजे जेव्हा नाम व्याकरणात पहिले येतं आणि क्रियापद नंतर येतं, म्हणून जेव्हा नाम म्हणून वापरायचं असेल तेव्हा स्पेलिंगमध्ये सी असेल आणि क्रियापद म्हणून वापरायचं असेल तेव्हा एस असेल. हे आपण अगोदर पाहिलेले आहे. पुढचा शब्द आहे अल्फाबेट. अल्फाबेट असं बोललं जातं. तो उच्चार आहे अल्फाबेट. आता इंग्रजीमध्ये जर आपल्याला म्हणायचं असेल सर्व अक्षरे वर्णानुक्रमे लिहा, राईट डाऊन ऑल द लेटर्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तसा ब्रेड हा एक शब्द आहे. BREAD, ब्रेड म्हणजे रोटी किंवा पाव. आम्ही सगळे पाव संपू. वी विल फिनिश ऑल द ब्रेड. इथे ब्रेड्स म्हणायचं नाही. गुप्ता काकांनी आपले सगळे लाकडी सामान म्हणजे फर्निचर विकून टाकलं. गुप्ता अंकल सोल्ड ऑल हिज फर्निचर. फर्निचर्स म्हणायचं नाही. फर्निचर म्हटल्यावर वेगवेगळे वस्तू आलेले आहेत त्याच्यामध्ये. आणखी एक असा शब्द आहे फूट, पाय. तुला देवळात किंवा देवालयात पायीच जावे लागेल. यू हॅव टू गो टू द टेम्पल ऑन फूट. इथे फीट असं अनेक वचन करायचं नाही. हेअर मगाशी दिलेलं आहे उदाहरण. माझ्या आजीचे केस पांढरे आहेत. माय ग्रँडमदर्स हेअर इज ग्रे. ग्रँडमदर मधला डीचा उच्चार होत नाही. ग्रँडमदर्स हेअर इज ग्रे. आणि जेव्हा सर्वांगावरचे केस म्हणून वापरले असतो तेव्हा त्याचं एकवचनी वापरलं म्हणून इज हे क्रियापद आलेलं आहे. आणि इंग्रजीत पांढऱ्या केसांना ग्रे GREY असे म्हणतात. व्हाईट हेअर म्हणत नाहीत. आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये ग्रेची स्पेलिंग GRAY होती. असाच एक आणखी शब्द आहे जो मोठ्या वर्गातील मुलांना माहीत असावा. इश्यू म्हणजे वादाचा मुद्दा. माझ्याकडे काय इश्यू नाही आहे, तसंच माझ्या मित्राकडे वादाचा मुद्दा नाही. हे वाक्य इंग्रजीत म्हणताना माय फ्रेंड हॅज नो इश्यू. इश्यूज म्हणायचं नाही. इश्यूचं अनेकवचन होत नाही. मशिनरी हा शब्द जे इंजिनियर होत आहेत किंवा होणार आहेत त्यांना माहिती पाहिजे. मशिनरी म्हणजे यंत्रसामुग्री. ही सगळी यंत्रसामुग्री आयात केलेली आहे. हे वाक्य जर इंग्रजीत बोलायचं असेल आपल्याला, ऑल धिस मशिनरी इज इम्पॉर्टेड. इम्पॉर्टेड असं होईल. आता इथे धीस मशिनरीज आर असे म्हणून चालणार नाही. ओके. आणखी काही शब्द आहेत बघा. मिस्चिफ, खोडी, टवाळी. शरदने खूप खोड्या काढल्या. शरद डीड मेनी ऍक्ट्स ऑफ मिस्चिफ. तसाच न्यूज हा शब्द आहे, बातमी. मीनाने मला ही दुःखद बातमी दिली. मीना गेव मी धीस सॅड न्यूज. धीस सॅड न्यूज ही बातमी दिली. इथे धीज न्यूज असं म्हणायचं नाही. पॉर म्हणजे गरीब, POOR. पॉर म्हणजे गोरगरीब. गोरगरिबांना नेहमी अन्नदान करावे. ऑलवेज फीड द पॉर. श्रीमंत लोकांनी गरिबांना मदत केली पाहिजे. द रिच मस्ट हेल्प द पॉर असे वाक्य होतं. कोकणचे दृश्य फार मोहक आहे. सिनरी ऑफ कोकण इज चार्मिंग, व्हेरी चार्मिंग. सिनरीज म्हणायचं नाही. वर्क, मला खूप काम आहे. आय हॅव मच वर्क टू डू. हे मोजता येत नाही. हा मनोरा, इंटरेस्टिंग वाक्य बघा, परीक्षेला कधी कधी येतं स्पर्धा परीक्षेमध्ये. हा मनोरा दगडांचा आणि विटांचा बनवलेला आहे. दिस टॉवर इज मेड ऑफ ब्रिक अँड स्टोन. इथे ब्रिक्स असं अनेकवचन येत नाही किंवा स्टोन्स असं अनेकवचन नाही. दिस टॉवर इज मेड ऑफ ब्रिक अँड स्टोन. सिंग्युलर शब्द आहे. हा जवळजवळ अर्धाच भाग झालाय. नामांचा वापर करताना काय काळजी घ्यायची हा तुम्हाला पुन्हा बरोबर स्वतः वाचून तो समजून घेऊन मग पुढे जायचं आहे. आता मगाशी जी काही वर शब्द वापरले, फूट, डझन, माईल, रुपी, ही नामे जेव्हा संख्यावाचक शब्दानंतर येतात तेव्हा ती नेहमी एकवचनीच असतात. इट इज अ 3 फूट रूल. हा 3 फुटाचा नियम आहे. टीचर डिस्ट्रीब्युटेड 4 डझन पेन्सिल्स. टीचरने 4 डझन पेन्सिल्स. डझन बघा, डझन आलेलं आहे. म्हणून आपल्याला काळजी घ्यायची, ती नेहमी एकवचनी आहे. टीचर डिस्ट्रीब्युटेड 4 डझन पेन्सिल्स. पेन्सिलसाठी आलेलं आहे अनेक वचन. शिक्षकांनी 4 डझन पेन्सिली वाटल्या.
जर्नी ऑफ 1000 miles स्टार्ट्स विथ फर्स्ट स्टेप. हजारो मैलाचा प्रवास पहिल्या पावलाने सुरू होतो. आय वॉन्ट टू कीप दिस 5 रुपी नोट. इथे रुपीज नाही आले किंवा अगोदरच्या वाक्यामध्ये माइल्स आलेले नाही, डझन्स आलेले नाही किंवा फीट आलेले नाही. पुन्हा पुन्हा वाचावी लागतील तेव्हा तुमच्या ते डोक्यात बसेल. आता इंग्रजी संभाषणामध्ये वय हा बऱ्याच वेळा आपला वादाचा मुद्दा. बऱ्याच मुलं याच्यामध्ये चूक करतात वय सांगताना. हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचं असतं. अनया ही 6 वर्षाची मुलगी आहे. हे वाक्य आपण पुढील प्रमाणे बोलू शकतो. अनया इज 6 फुल स्टॉप. पुढे काय नाही लिहिले बघा. अनया इज 6. अनया इज 6 years old. अनया इज अ 6 year old गर्ल. असं तिन्ही पद्धतीने आपण म्हणू शकतो. मात्र अनया इज 6 years असं म्हणता येणार नाही. अनया इज 6 years म्हटलं तर त्याच्या पुढे ओल्ड यायला पाहिजे. हे लक्षात घ्या. वरील जसं वाक्य सांगितलं अनया इज 6 years बोलता येणे, तसं अनया इज 6 years old गर्ल असंही म्हणता येणार नाही. चुकीचं इंग्रजी आहे. हे स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात. वरील सर्व वाक्यातील फरक व रचना नीट समजून घ्या. इयर आणि इयर्स नंतर ओल्ड हे हवंच. अनया इज नियरली 6 असं आणखी वेगळ्या प्रकारे आपण म्हणू शकतो. हे बरोबर वाक्य आहे. अनया इज अ गर्ल ऑफ 6 बरोबर वाक्य आहे. अनया इज 6 years of age ही बरोबर वाक्य आहे. आता बरोबर काय हे लक्षात ठेवण्यापेक्षा जास्त चुका कुठे होतात, जे चुकीचे आहेत ते अगोदर लक्षात घ्या. आता दोस्तांनो पुढील काही नामं आहेत ती नेहमी अनेक अर्थानेही एक वचनात वापरली जातात. उदाहरणार्थ माय फादर बॉट फिश इन द इव्हनिंग. इव्हनिंग असं सांगितलं होतं उच्चार तुम्हाला. माय फादर ब्रॉट फिश मासे आणले. आता इथे फिशचं अनेक वचन फिशेस असं झालेलं नाही, कारण एकाच प्रकारचे मासे आणले. त्यांनी फक्त बांगडे आणले माझ्या बाबाने, कारण सगळ्यांना आवडतात म्हणून इथे फिशेस असं अनेक वचन आलेलं नाही. देअर आर मेनी शिप अँड डिअर इन द झू. शिपचं अनेक वचन शिपच राहतं आणि डिअरचं अनेक वचन पण डिअरच राहतं. प्राणी संग्रहालयामध्ये खूप मेंढ्या व हरणे आहेत. ही इज गोइंग टू सेल ऑल हिज कॅटल. मुळात कॅटल हा गुरे ढोरे अनेक वचनी शब्द आहे. तो आपली सगळी गुरे ढोरे विकणार आहे. पुढील काही नामं आहेत ती नेहमी अनेक वचनातच वापरतात. आपण उदाहरणादाखल बघूया. हिमालयाज आर द हायेस्ट माउंटन्स इन इंडिया. माउंटन्स म्हटलं, माउंटन नाही म्हटलं, कारण पर्वत रांगा. सम ऑफ अवर पीपल आर रिअली हार्ड वर्किंग. आपल्यापैकी काही लोक खरोखरच कष्टाळू आहेत. पीपल आल्यामुळे आर आले म्हणजे अनेक वचनी वापर झालेला आहे. द रोड इज डायव्हर्टेड बिकॉज ऑफ रिपेअर्स. इथे आर एस लागला बा. रिपेअर्स अनेक वचन आलेले आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी डायव्हर्ट केला म्हणजे दुसरीकडे वळवलेला आहे. दीज सीझर्स आर व्हेरी कॉस्टली. या कैच्या किंवा या कात्र्या खूप महाग आहेत. सीझर्स असं अनेक वचन आलंय. आर व्हेरी कॉस्टली अनेक वचन आल्यामुळे, अनेक वचनात वापरल्यामुळे आर हे क्रियापद आले. परंतु जेव्हा फक्त एका कैचीविषयी आपल्याला बोलायचं असेल, दिस पेअर ऑफ सीझर्स इज ब्लंट. दिस पेअर ऑफ सीझर्स इज बेंट. दिस पेअर म्हणतो आपण, प्रत्येक ठिकाणी पेअर हा शब्द वापरायचा. ही कैची बोचट आहे. ग्रँडफादर लॉस्ट हिज स्पेक्टॅकल्स. चष्मा. आजोबाने आपला चष्मा हरवला. द ट्राउझर्स आर व्हेरी टाईट. ट्राउझर्स आर व्हेरी टाईट म्हणजे माझी विजार खूप घट्ट आहे. कृष्णा ग्रोज व्हरायटी ऑफ व्हेजिटेबल्स. कृष्णा वेगवेगळ्या भाज्या पिकवतो. आता एक विरंगुळा म्हणून तुम्हाला एक हटके एक गोष्ट सांगतो. एकदा एक राजा म्हातारा झाला. आपल्या मागे त्याला गादीचा वारस निवडायचा होता असा विचार मनात आल्यावर त्याने काय केलं, त्याने राजगुरूंचा सल्ला मागितला. राजगुरूंनी दुसऱ्या दिवशी दरबार भरवला. सगळ्या राजपुत्रासह इथे नातेवाईक सर्व नागरिकांना बोलवले. फक्त 3 प्रश्न विचारले. तुमच्यापैकी आज कोणाला सर्वोत्तम न्याहारी मिळाली? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न होता तुमच्यापैकी आज इथे सर्वोत्तम वाहनातून कोण आला? आणि तिसरा प्रश्न होता इथे आल्यावर तुमच्यापैकी कोणाला सर्वोत्तम बैठक मिळाली, बसायला मिळालं?
आता ते मोठे मोठे लोक राजपुत्र होते, राजघराण्यातले लोक होते, काही लोक रथात बसून आले होते, काही घोड्यावरून आले होते. अनेक राजपुत्राने आपापली वाहने, आपण खाल्लेले उत्तम पदार्थ, बसण्यासाठी मिळालेल्या आसनाचे रसभरीत वर्णन केले. मात्र एक राजपुत्र शेवटी उभा राहिला, सगळ्यांना वंदन करून म्हणाला, आज मी सर्वोत्तम न्याहारी करून आलेलो आहे, कारण माझ्या आईने आपल्या हाताने प्रेमाने ती माझ्यासाठी बनवलेली होती. तसेच मला इथे यायला उशीर झाला, कारण मी सर्वोत्तम वाहन म्हणजे माझ्या पायाने चालत इथे आलो. अर्थात उशीर झाल्यामुळे मला खाली बसावं लागलं. हे सर्वोत्तम बैठक माझ्यासाठी आहे. अर्थातच त्या राजपुत्राचं निवड झाली, त्या राजपुत्राची निवड झाली, कारण तिने उत्तर दिलेली तर बघा, रीड बिटवीन द लाईन्स, अर्थ समजून घ्या त्यांनी काय उत्तर दिलं होतं. हा राजपुत्र म्हणजे आपले सम्राट अशोक होते. आता गेल्या भागामध्ये जे कोडं विचारलं होतं, एका सोन्याची नाणी बनवणाऱ्या कंपनीत एकाच प्रकारची बरोबर 10 ग्रॅमची नाणी बनवणाऱ्या 10 मशीन्स आहेत. त्यापैकी एका मशीन मध्ये काहीतरी बिघाड झाले आहे. या बिघाड झालेल्या मशीन मधल्या एका नाण्याचं वजन 1 मिलीग्रामने जास्त भरतं आणि आपण फक्त एकदाच वजन करून ते शोधून काढायचं. तुम्ही विचार केला असेल, उत्तर मिळालं असेल तर मला आनंद वाटेल, नसेल तर मी काय सांगतो ते उत्तर आहे का. आपण त्या सगळ्या मशीनला नंबर दिले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मशीनला नंबर दिल्यानंतर मी एक पिशवी घेतली. 1 नंबर मशीनचं 1 नाणं पिशवीत टाकलं, 2 नंबर मशीनची 2 नाणी, 3 नंबर मशीनची 3 नाणी, 4 नंबरची 4 आणि 10 नंबर मशीनची 10 नाणी, अशी सगळी झाली. या 10 मशीनची नाण्यांची टोटल झाली 1 ते 10 ची टोटल, म्हणजे 1 अधिक 10 11 गुणिले जोड्या बरोबर 5 55, जे मागे मी शिकवलं तुम्हाला ते 55 नाणी झाली. आता एका नाण्याचं वजन जर 10 ग्रॅम असेल तर 55 नाण्यांचं वजन 550 ग्रॅम नेट व्हायला पाहिजे. पण ते किती झालं? 550 ग्रॅम आणि 9 मिलीग्रॅम. 9 मिलीग्रॅम वाढलं. म्हणजे 9 नाणी कोणत्या मशीनवरची काढली होती? 9 नंबर, ती फॉल्टी आहे. 3 मिलीग्रॅमने वाढलं असतं तर 3 नंबर मशीन फॉल्टी आहे. 1 मिलीग्रॅमने वाढलं असेल तर 1 नंबर मशीन फॉल्टी आहे. धन्यवाद. मी काय बोलत नाही आता. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी रमाकांत शिवराम भोसले. आपल्याला जर राणी मास्तरांची शाळा आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.